नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 3 जानेवारी 2025. तर आजच्या ज्या महत्त्वाच्या करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 2025 वर्ष सुधारणावादी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, संरक्षण मंत्रालयाने. प्रश्न क्रमांक 2. EYDA म्हणजेच आधारच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भुवनेश्वर कुमार. प्रश्न क्रमांक 3. संतोष ट्रॉफी 2024चा अंतिम सामना कोणत्या राज्यात खेळण्यात आला? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तेलंगणामध्ये अंतिम सामना खेळण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 4. सर्व 7 खंडातील सर्वोच्च शिखर सर करणारी सर्वात तरुण महिला कोण बनलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, साम्या कार्तिकेयन. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या भारतीय सार्वजनिक कंपनीला ग्रेट प्लेस टू वर्क सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे? कोणतं ग्रेट प्लेस टू वर्क सर्टिफिकेट? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सेल या कंपनीला ग्रेट वर्क टू सर्टिफिकेटचं देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6. RBIने 2025 मध्ये भारताचा GDP वाढीचा अंदाज किती टक्के वर्तवला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 6.6%. प्रश्न क्रमांक 7. संतोष ट्रॉफी 2024 स्पर्धेचे पश्चिम बंगालने कोणत्या राज्याचा पराभव करून विजेतेपद पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, केरळ राज्याला हरवून पश्चिम बंगालने विजेतेपद पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8. संतोष ट्रॉफी 2024 या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 9. भारताच्या वैशालीला जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील कोणते पदक प्राप्त झाले आहे किंवा मिळालेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कांस्य पदक मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 10. जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा कुठे पार पडली? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, न्यूयॉर्कमध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या वर्षानंतर 2024 हे भारतातील सर्वात उष्ण वर्ष ठरलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1901 नंतर 2024 हे वर्ष सर्वाधिक उष्ण ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12. विपुल कुमार यांची कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरलपदी नियुक्ती झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, CRPFच्या डायरेक्टर जनरलपदी यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 13. वाव शराद नावाचा नवीन जिल्हा कोणत्या राज्यामध्ये होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गुजरात राज्यामध्ये या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे. कोणचं? वाव थराद. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या प्रेरक वक्ता आणि NGO संस्थापकाची सरकारच्या विकसित भारत अभियानाक्रमासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांची यांच्या ब्रँड अँबॅसेडर पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15. झिरो इफेक्ट झिरो डिफेक्ट स्कीम म्हणजे ZED हा नवीन भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने उपक्रम चालू केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 16. भारतीय लष्कराने अलीकडे सुरू केलेल्या सुरक्षित आर्मी मोबाईल इकोसिस्टीमचे नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संभव. संभव म्हणजेच सेक्युअर आर्मी मोबाईल भारत व्हर्जन. काय? सेक्युअर आर्मी मोबाईल भारत व्हर्जन हे त्याचं इकोसिस्टमचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 17. पुरुष एकेरी इंडिया ओपन 2024 चे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शियू कुई. शियू कुई यांनी पुरुष एकेरी इंडिया ओपनचं 2024 चे विजेतेपद पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 18. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला मिमास हा कोणत्या ग्रहाचा
नैसर्गिक उपग्रह दिसून आलेला आहे? हा नवीन उपग्रह आहे. कोणता? मिमास. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शनी या ग्रहाचा हा नवीन उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक 19. अलीकडेच UPI पेमेंट प्रणाली कोणत्या 2 देशांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे? म्हणजे भारताची UPI प्रणाली नवीन 2 देशांमध्ये सुरू करण्यात आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, श्रीलंका आणि मॉरिशस या 2 देशांमध्ये UPI पेमेंट प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 20. स्थानिक चलनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी RBIने अलीकडेच कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बँक ऑफ इंडोनेशिया. इंडोनेशियासोबत RBIने सामंजस्य करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. जागतिक ग्राहक हक्क दिन 2024 ची थीम काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ग्राहकांच्या योग्य आणि जबाबदार AI. काय आहे? ग्राहकांसाठी योग्य आणि जबाबदार AI. प्रश्न क्रमांक 22. अलीकडेच FSSAI द्वारे देशातील किती तुरुंगांना हिट राईट कॅम्प म्हणून प्रमाणित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 100. 100 तुरुंगांना हिट राईट कॅम्पस हा म्हणून प्रमाणित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 23. लॅसेंट अभ्यासानुसार 2050 मध्ये भारताचा प्रजनन दर किती असणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1.29%. प्रश्न क्रमांक 24. अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिले गेलेले कचथीवू बेट, कचथीवू बेट कोणत्या देशांच्या दरम्यान आहे? प्रश्न क्रमांक 24चं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत आणि श्रीलंका या दरम्यान हे कचथीवू बेट आहे. प्रश्न क्रमांक 25. केरळ विद्यापीठातील पुरातत्वशास्त्रज्ञांनी 5200 वर्ष जुनी हडप्पा संस्कृती कोणत्या ठिकाणी शोधून काढलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पडता बेट, गुजरातमध्ये. प्रश्न क्रमांक 26. प्रतिष्ठित 2024चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मोहम्मद सालेम. प्रश्न क्रमांक 27. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 मध्ये किती जणांना जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे 4 जणांना झालेला आहे. कोण? बुद्धिबळपटू डी गुकेश, नेमबाज मनू भाकर, पॅरा ॲथलेटिक प्रवीण कुमार आणि हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग यांना जाहीर झालेला आहे. याची घोषणा कधी करण्यात आलेली आहे? तर 2 जानेवारी 2025 रोजी याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 4 खेळाडूंचा हा पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट घ्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 जानेवारी रोजी या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 28. अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 32. आतापर्यंत 32. प्रश्न क्रमांक 29. भारतातील पहिला समुद्रावरील काचेचा पूल कोठे बांधण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हा पूल तामिळनाडूमध्ये बांधण्यात आलेला आहे. आणि प्रश्न क्रमांक शेवटचा 30 आहे. 2024 वर्षी किती खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे? उत्तर आहे 4 आणि आतापर्यंत किती? 32 खेळाडूंना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले जे महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकतात. तर धन्यवाद.